पंतप्रधानांनी हे क्लिअर केलं आहे की या पुढचा जो काही एनडीएचा अजेंडा असेल तो 3 गोष्टींवर असेल. ऑपरेशन सिंदूर यात्रेचा देशांतर्गतही एकूण परिचय करून देणं किंवा माहिती देणं म्हणजेच राजकारण. भारतीय जनगणना जी जाहीर केलेली आहे तो एक मुद्दा असेल. आणि तिसरं, भारत हा जगातली चौथी पॉवरफुल इकॉनॉमी आहे हे आता अहवालात बघा. हा प्रोपगंडा आहे, हा अपप्रचार आहे. ऑपरेशन सिंदूर हा जर अजेंडा असेल याचा अर्थ पुलवामामध्ये जो संशय आम्हाला येतो आहे तेही आरोपी सापडले नाहीत, ते गुन्हेगार सापडले नाहीत, त्याचं राजकारण केलं. आणि आता पहलगावमध्ये सुद्धा जे घडलं आहे आम्हाला त्याच्या मागे काही राजकारण किंवा कारस्थान आहे का असा संशय लोकांना येईल. तुम्ही ऑपरेशन सिंदूर हा अजेंड्यावर घेताय राजकारणाच्या, याचा अर्थ तुम्ही राजकारणासाठी सगळं घडवताय का? हा स्पष्ट एक संकेत प्रधानमंत्र्यांच्या कृतीतून दिसतोय. हे देशासाठी योग्य नाही पाहिजे. तुम्ही एनडीए शासित मुख्यमंत्र्यांना बोलवून ऑपरेशन सिंदूरवरती प्रचार करा सांगताय. तुमचा संबंध काय? या देशाला 3 सेनादल आहेत. त्या 3 सेनादलाचे प्रमुख देशाचे राष्ट्रपती आहेत. त्यांच्याशी चर्चा केली का? 3 सेनादलाच्या प्रमुखांची याला मान्यता आहे का? तुम्ही 3ही सेनादलांना या युद्धातून मागे खेचलेलं आहे. हा देश युद्ध जिंकत असताना तुम्ही गुडघे टेकायला लावलेले आहात. हे दुर्दैव आहे. एका बाजूला पंतप्रधान बैठकीत असं म्हणतात की नेत्यांनी वाचाळ विधानं थांबवा. कथा करतायत. भाजपचे खासदारच असं म्हणतात की तिथे महिलांनी अतिरेक्यांना प्रतिकार का नाही केला. तुमच्या महिलांना पाठवा घरातल्या. तुमच्या घरातल्या महिलांना पाठवा ना, त्या किती प्रतिकार करतात पाहूया. तुमच्या घरामध्ये जर उद्या असे कोणी घुसले तर तुमच्या महिला प्रतिकार करणार आहेत की त्यांच्यापुढे आपल्या सिंदूर किंवा कुंकवाचा पदर पसरणार आहेत याचा खुलासा करा. तुम्ही आमच्या 26 महिलांच्या कुंकवाचा अपमान करताय. त्यांनी काय करायला पाहिजे? मुळात जे हे बोलतायत त्यांनी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे होता. ही वेळ आमच्या महिलांवरती कुंकू पुसण्याची जी आलेली आहे ती अमित शहांच्या अपयशामुळे आलेली आहे. देशांतर्गत सुरक्षा हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा प्रश्न आहे. त्यांच्यामुळे आमच्या 26 महिला विधवा झाल्या, त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि तुम्ही महिलांना दोष देताय. हा निर्लज्जपणाचा सर्वोच्च टोक आहे. ते स्वतःविषयी बोलतायत. ते स्वतःविषयी बोलतायत. ज्या पद्धतीनं त्याने ऑपरेशन सिंदूरचं आणि लष्करी कारवाईचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि आपल्या पक्षाच्या लोकांना ते ऑपरेशन सिंदूरचा प्रोपगंडा करायला सांगतायत, त्यांनी स्वतःपासून याची सुरुवात केली पाहिजे. ठीक आहे, त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका.